देवळा येथे सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा खरेदी शुभारंभ। गेल्या 13 दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं बाजार समित्यांची मक्तरी मोडी काढत आज देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारात लगत खासगी जागेवर शेतकरी, व्यापारी आणि सर्व शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आज येथील कळवण रोडवर खरेदी स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना तसेच शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन लिलाव सुरू केला। त्याला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी शेकडो वाहनांनी गर्दी केली होती। सकाळी 10:30 वाजता स्थानिक शेतकऱ्यांनी बैलगाडीतून आणलेला कांदा गाडीची पूजा करून खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। शुभारंभाच्या कांद्याला 1400 रुपयांची बोली लावली गेली। गेल्या 13 दिवसापासून बंद असलेले बाजार समित्यांचे दहसर वृत्तीला कंटाळून प्रचलित लिलाव प्रक्रियेला फाटा देत 1 रुपयाही कपात न करता कांदा लिलाव सुरू झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत लहानांची गर्दी केली होती। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मशगूल असलेले सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्यास वेळ नाही। गेल्या 13 दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती या बंद आहेत व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी, व्यापारी व हमाल व्यापारी यांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे बाजार समित्या बंद आहेत व शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी होत असताना मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत मशगूल असलेले सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही। या ज्वलंत प्रश्नांची तड लावण्याचे धाडस शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलं। त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव, शेतकरी संघटनेचे माणिक निकम यांनी शेतकऱ्याचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून व्यापारी बांधवांशी चर्चा केली व त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून पाठिंबा जाहीर करण्यात आला। लिलावात व्यापाऱ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। जास्तीत जास्त 1451, सरासरी 1250 ते 1300, कमीत कमी 900 रुपये याप्रमाणे कांदा खरेदी करण्यात आल्या। विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कपात न करता पेमेंट अदा केले आहे। या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कांदा खरेदी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले व व्यापारी व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले। यावेळी तालुक्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते। त्यात प्रामुख्याने विठेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी महेंद्र आहेर, कैलास कोकरे, विलास मेदने, संजय सावळे, राजेंद्र जाधव, समाधान निकम आदींसह देवळा तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मेतुकूर, दीपक गोसावी, मुन्ना शिंदे, दिनकर सूर्यवंशी आदी उपस्थित होते। आपल्या महाराष्ट्रात जो खेळ चालू होता, नो वर्क नो वेजेस, जे माथाडी कामगारांनी जे लावून धरलेलं आहे आणि त्यामुळे मार्केट हे बंद होते। आता शेतकरीचा कांदा गावठी कांदा काढण्यासाठी प्रचंड असं मोठं काम चालू आहे आणि तो माल शेतकऱ्यांना 2 पैसे हातात येण्यासाठी विक्री करायचा होता, परंतु या मार्केट बंदमुळे तो माल शेतकऱ्यांकडे जसाच तसा पडलेला होता। यावेळेस आम्ही शेतकरी संघटनांनी पुढे येऊन व्यापाऱ्यांना, मार्केट कमिटीला विनंती केली की ठीक आहे, नका मार्केट कमिटीमध्ये, आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो, खाजगी कुठेतरी जागा आम्ही उपलब्ध करून देतो आणि त्या जागेवर आपण लिलाव करावा अशी आम्ही व्यापाऱ्यांना विनंती केली। आमच्या विनंतीला मान देऊन व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज या देवळा या ठिकाणी जे आम्ही एक खाजगी जागा उपलब्ध करून दिली, त्या जागेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी, परिसरातील शेतकऱ्यांनी कुठलाही मनात काही न ठेवता आपला माल विक्रीस आणावा अशी आम्ही सगळ्यांनी विनंती करतो। आणि या मालामध्ये आपली कुठली हमाली काटली जाणार नाही, कुठली लेवी काटली जाणार नाही, ही नोंद घ्यायची आहे आणि शेतकऱ्यांनी प्रचंड असा आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे एवढं बोलतो। आणि ज्या वेळेस काही संकट आणि स्वतःचा माल आपल्याला आता स्वतः खाली करायचा आहे, म्हणजे जर आपलं हायड्रोलिक असलं तर तिथं विषय येत नाही, परंतु रिक्षा, पिकअप, बैलगाडा असेल तर आपल्याला आता तो स्वतः खाली करायचा आहे। याचा फायदा आपल्याला पण आहे, कारण याच्यातून आपली हमाली वगैरे काही जाणार नाही आहे। आजपर्यंत काय होतं, फक्त फळके पाडण्यासाठीच आपण फक्त हमाली देत होतो, परंतु 2 कड्या काढण्यासाठी एवढी मोठी हमाली आपल्या याच्यातून जात होती। आपल्याला ते मान्य नाही आहे। ठीक आहे, शासन निर्णय जो लागेल तो लागेल, परंतु आज मालाची जी हेंडसाळ होत होती ती आपण थांबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणी मार्केट चालू केले आहे। मी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की जास्तीत जास्त माल आपला या ठिकाणी विक्रीस आणावा अशी मी विनंती करतो।
आपला याच्यावर व्यापारी आहे, बरोबर, व्यापाऱ्यांना बरोबर. आपण साथ करायची, व्यापारी आपल्याला साथ करतील. आपण एकमेकांना एकमेकांना सांभाळून घ्या. आणि हे आपल्याला सुविधा सुरळीत चालू करायची. पेमेंट संदर्भात 5 व्यापारी आणि 5 शेतकरी कमिटी हो, समन्वय समिती त्यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करायचा. समन्वय हा, समिती. लगेच आम्ही तुम्हाला नंबर देतो त्यांचे नंबर दिले जातील 10 नंबर त्याच्यावर तुम्ही संपर्क करायचा. हा बोर्ड तयार करा. हो. लावून दे. हो, हो. इथं बोर्ड तयार करून लावून इथं द्या. बोर्ड लावला जाईल हा. आणि जर काही कोणाला अडचण आली कोणाचं पेमेंट नाही मिळालं ते कमिटी नंबर आहे, पाच फोन करा, पाच आम्हाला बोलवा. 5 व्यापारी आणि 5 समन्वय समिती शेतकऱ्यांचे प्रतिनिधी. पेमेंटची व्यवस्था आम्ही करून देऊ. बघू कोण अडवायचं ते मग. आज आपण समस्त कांदा उत्पादक व्यापारी बांधव आणि हमाल व्यापारी ते काय आपले शत्रू नाहीत आणि यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये बैठक घेतली आणि त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना या सर्व शेतकरी संघटनांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. गेल्या 12 दिवसापासून 13 दिवसापासून असलेला बाजार बंद होता. त्याच्यामागची कारणं, त्या कारणांशी आम्हाला काही घेणं नाही, परंतु जे शेतकऱ्यांचं अतोनात 12 दिवसामध्ये 1200 कोटी रुपयाचं नुकसान झालं, याला जबाबदार कोण? याला नेमकं जबाबदार शासन आहे का, प्रशासन आहे का, संचालक मंडळ आहे? याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला फक्त शेतकऱ्यांचं हित ते जोपासलं गेलं पाहिजे. आज व्यापारी बांधवांनी आज इथं एक कांदा खरेदी केंद्र चालू केलं. आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन आज बाजार समितीचं निलाव खाजगी केंद्र चालू होतंय. याला आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देतो आहोत आणि आज जे व्यापाऱ्यांनी हिंमत दाखवली त्या हिमतीलाही आम्ही दाद देतो आणि तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला उद्यापासून आत्तापासून कांदा या बाजार समितीच्या आवारामध्ये आणावा आणि निलाव चालू करावा आणि या संदर्भात कुठलीही 1 रुपया सुद्धा व्यापारी बांधवांना आम्ही विनंती करतो, 1 रुपया सुद्धा इथून कापला जाणार नाही आणि त्या धर्तीवर आता आपलं हा निलाव प्रक्रिया सुरू होते. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपला जास्तीत जास्त कांदा या इथं या केंद्रावर आणावा अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृष्णा भाऊ बोलतायत. नमस्कार. येस मराठीसाठी दादाजी हिरे, देवळा. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.